नमस्कार, मी प्रदीप केळुसकर. प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत. आजची आपली कथा आहे लक्ष्मी व्रत भाग 2. एक सूचना: या कथेतील सर्व पात्र व प्रसंग संपूर्णतः काल्पनिक आहेत. कोणत्याही सत्य घटनेशी तसेच जीवित किंवा मृत व्यक्तीशी संदर्भ आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. नमस्कार. माझी लक्ष्मी व्रत ही कथा बऱ्याच जणांनी ऐकली असणार. ही कथा लिहायला सुरुवात केली त्या सुरुवातीच्या काळात म्हणजे फेब्रुवारी 21 मध्ये मी कथा लिहिली होती आणि ती यूट्यूबवर आली होती. त्या कथेचा पुढील भाग आज पुन्हा मी सांगत आहे. लक्ष्मी व्रताची पूजा करणारी उषाताई आणि दंगलीत आश्रय मागणारी जहिरा यांची ही कथा. ज्यांना कोणाला लक्ष्मी व्रत ह्या कथेचा पहिला भाग ऐकायचा असेल त्यांनी माझ्या प्रदीप केळुसकर या यूट्यूब चॅनेलवर माझी कथा ऐकावी. तर आता ऐकूया लक्ष्मी व्रत या कथेचा भाग 2. गणपती जवळ आले होते. मुंबईत त्याची तयारी सुरू झाली. जयवंतरावांचा गणपती कोकणात, त्यामुळे त्यांना गावी जायची इच्छा होती. कालच त्यांनी सावंतवाडी ट्रेनची 2 तिकिटे मिळवली. उषाताई आठवण करून गावी न्यायच्या वस्तूंची यादी करत होत्या. त्यांनी गावच्या जावेसाठी साडी, पुतणीसाठी ड्रेस मटेरियल, दिरांसाठी लेंगे, शिवाय मिठाई, अगरबत्ती, कापूर, गरम सामान, लवंगा, मिरी, दालचिनी बरंच काही खरेदी करून ठेवलं होतं. परवा पहाटे दादर स्टेशनवर पोहोचायचं होतं. त्यांचे मिस्टर जयवंतराव 7 वर्षापूर्वी मिलमधून निवृत्त झाले. त्यामुळे रोज सकाळी बस पकडून लालबागला जाणे थांबले. मिळालेले पैसे व्यवस्थित गुंतवून त्यांच्या व्याजातून दोघांचा उदरनिर्वाह सुरू होता. ते सकाळी पार्कमध्ये फिरायला जात, मग घरी येऊन नाश्ता करून बाजारात भाजी मासे आणत, मग आंघोळ, पूजा, दुपारी थोडी झोप, पेपर वाचणे, पुस्तक वाचणे. संध्याकाळी ते आणि उषाताई बागेत फिरायला जात. कधी मधी दादरला जाऊन नाटक बघत किंवा लालबागला जाऊन मित्र बेलवलकर यांच्या दुकानात बसत गप्पा मारत. आज सकाळी पण जयवंतराव बागेत फिरायला गेले होते आणि इकडे उषाताई गणपतीला गावी जाण्यासाठी बॅग भरत होत्या. उषाताईंच्या लक्षात आले अजून काही छोटी खरेदी करायची आहे, त्यासाठी दादरच्या मार्केटमध्ये जायला हवं. असा विचार करून त्या किचनमध्ये गेल्या. एवढ्यात बाहेर धडधड असं दार वाजलं. कोण आले असेल अशी त्यांना मनात शंका आली. यावेळी कारण नवरा आला तर हळूच दार वाजवतो, अशी धडधड करत नाही असं मनात म्हणत त्यांनी दार उघडलं तर बाहेर ज्या बागेत जयवंतराव फिरायला जायचे त्यातला वॉचमन होता. तो घाबरून बोलायला लागला, मॅडम साप घुमते घुमते गिरे नीचे, साप घुमते घुमते गिरे नीच गए. काय म्हणताय? त्या जोरात किंतल, हाँ साहब बेहोश हो गए, हमने तुरंत उन्हें केएम हॉस्पिटल में एडमिट किया है, आप चलिए. उषाताईंना दरदरून घाम फुटला. तरी पण उसने हौसला आणून त्याने विचारले, आता कसे आहेत ते? मॅडम उनको हॉस्पिटल में एडमिट किया है, मुझे नहीं मालूम, आप चलिए. उषाताईंनी झटपट दाराला कुलूप लावले आणि त्या खाली उतरल्या. त्या वॉचमननेच टॅक्सी बोलावली. त्यात त्या बसल्या आणि हॉस्पिटलमध्ये निघाल्या. बाहेरच्या ऑफिसमध्ये चौकशी केल्यावर त्यांना कळले 5व्या मजल्यावर न्यूरो विभागात ऍडमिट केलंय. त्या 5व्या मजल्यावर पोहोचले. चौकशी करता करता पेशंट जवळ पोहोचले. एक सलाईन लावलेले होते. जयवंतराव बेशुद्ध होते. त्यांनी हेड नर्सकडे चौकशी केली. त्यांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. डॉक्टर दुपारी येतील, तेव्हा पुढची ट्रीटमेंट सुरू करू. कोण काही स्वच्छ बोले ना. उषाताईंच्या लक्षात आले झटपट ट्रीटमेंट सुरू करायला हवी, नाहीतर उशीर होईल. काय करावे त्यांना समजेना. जयवंतरावांचे लालबागमधील मित्र होते बेलवलकर. त्यांचा फोन त्यांच्या मोबाईलमध्ये होता. त्यांनी बेलवलकरांना फोन लावला, पण ते सासूरवाडीला कोल्हापूरला गेले होते. उषाताईंना रडू आले. आपण आयुष्यभर पुण्य केले, कधी कोणाला दुखवलं नाही, जमेल तशी प्रत्येकाला मदत केली आणि आज आपल्या नवऱ्याला मदत हवी आहे. पण यावेळी कुणी नाही. त्याला त्यांच्या मुलीची छकुलीची आठवण झाली. छकुली असती तर जिथे कुठे असती तर ती धावून आली असती. पण छकुली नाही. एकच मुलगी, ती पण देवाघरी गेली. पदर डोळ्याला लावून उषाताई पॅसेजमध्ये बसल्या होत्या. हॉस्पिटलमध्ये नेहमीसारखी गडबड होती. नर्स, वार्डबॉय, डॉक्टर्स इकडून तिकडून धावत होते. नवीन पेशंट येत होते, जुने जात होते. तीच गडबड. एक नर्स त्याच पॅसेजमधून चालली होती. ती उषाताईंच्या जवळ जाताना अचानक थांबली. तिने त्यांचे निरीक्षण केले आणि ते चित्कारले, माझी आप. उषाताईंनी चमकून वर बघितले. एक नर्स त्यांच्याकडे आनंदाने पाहत होती. ओळखीचा चेहरा वाटत होता. एक क्षण, 2 क्षण
त्यांनी ओळखले. जहीरा, जहीरा तुम? हाँ हाँ बाजी, हाँ हाँ मैं जहीरा, मैं ये हॉस्पिटल में नर्स हूं बाजी. मगर आप? उषाताईंना वाटलं प्रत्यक्ष देवाने जिला पाठवलं. ती मारून त्या रडू लागल्या. त्याने तिला जयवंतरायांच्या रूम पाशी नेलं. जहीरा, जहीरा माझे पती वाचवते ना जहीरा. जहीरा चटकन पेशंट पाशी गेली. त्याने त्याच्या टेबल जवळील पॅड उचललं आणि वाचलं. धावत ती बाहेर गेली आणि 5 मिनिटात 2 डॉक्टर्स तिच्या समोर घेऊन आले. त्यांनी तिला तपासलं आणि त्यावर स्कॅनसाठी पाठवलं. जहीरा स्वतः स्कॅनसाठी घेऊन गेली. पेशंटची एवढी मोठी रांग असताना सुद्धा तिने झटकन त्यांचा नंबर लावला आणि स्कॅन करून घेतला. पाठोपाठ MRI साठी घेऊन गेले. 1 तासात ते दोन्ही रिपोर्ट्स घेऊन डॉक्टरच्या समोर ठेवले आणि ट्रीटमेंट सुरू झाली. डॉक्टरने इंजेक्शन औषधे लिहून दिली. जहीराने 10 मिनिटात इंजेक्शन आणून दिली. उपचार सुरू झाले. जहीरामुळे आता सर्व स्टाफ पेशंटकडे लक्ष देऊ लागला. संध्याकाळी मोठे डॉक्टर्स आले. त्यांनी सर्व रिपोर्ट्स पाहिले. पेशंट थोडक्यात वाचला. वेळेत इंजेक्शन शरीरात गेली म्हणून क्लॉट विरघळला. अर्धा तास जर उशीर झाला असता ना तर पेशंट कोमात गेला असता. आणि पण आता काही काळजी नाही. डाव्या बाजूला आहे ना लकवा आलाय थोडासा, पण तो फिजिओथेरपीने बरं करता येईल. पेशंट वाचला तुमचा. नशीबवान आहात. उषाताई टबडबल्या डोळ्यांनी जहीराकडे पाहत होती. जहीरा देवीसारखी मागे उभी राहिली. जहीरा त्यांना म्हणत होती, माजी आप घर जाइए, मैंने नाइट ड्यूटी ली है, मैं हूं यहां, आप बेशक जाइए. अगं पण तुला किती त्रास जहीरा? त्रास कसला माझी? मेरे जगह तुम्हारी छकुरी होती तो तुम्ही त्रास म्हटला असता काय? आराम से जाओ घर, ये मेरा मोबाईल नंबर ले लो, वाटलं तर फोन करा, पण आरामात झोपा. तुमची लडकी आहे ना इथे अब्बा बरोबर. डोळे पुसत उषाताई घरी गेल्या. रात्री त्यांनी जहीराला फोन करून चौकशी केली. जहीराने त्यांना आनंदाची बातमी सांगितली. अब्बांनी डोळे उघडले आणि माझ्याकडे ते पाहत होते. सकाळी जहीराचा फोन आला. माजी, अब्बू खतरे से बाहर है, परेशानी की कोई बात नहीं है, आप आराम से आइए, मैं अभी घर जा रही हूं, मैंने स्टाफ को बोल रखा है मेरे अब्बू एडमिट है करके, हाँ वो ध्यान देंगे, मैं फिर शाम को आती हूं, मैंने नाइट ड्यूटी ली है. उषाताईंनी पेच करून घेतली आणि त्या हॉस्पिटलमध्ये पोहोचल्या. जयवंतराव शुद्धीत होते. सलाईन लावले होते. उषाताईंना पाहताच त्या डिपार्टमेंटमधील सर्व नर्सेस, वॉर्ड बॉयज त्यांच्याकडे प्रेमाने पाहू लागले. एक नर्स त्यांना पेशंटकडे घेऊन गेली आणि काल रात्रीपासून पेशंटच्या तब्येतीत कशी सुधारणा आहे हे सांगू लागली. काल याच वेळेत याच नर्सेस पेशंटकडे आणि आपल्याकडे ढुंकूनही पाहत नव्हते, पण तीच मंडळी आज नम्र झाली आहेत. अर्थात हे सर्व जहीरामुळे हे त्यांना माहीत होते. दुपारपासून जयवंतराव बोलू लागले होते. त्यांनी पहिलाच प्रश्न केला. कालपासून एक नर्स सतत धडपडती आहे. डोळ्यातलं पाणी पुसत ती माझे अंग पुसत होती. कोण ओळखीची आहे का तुझी? होय हो, मागे मी तुम्हाला सांगितलं होतं ना, 10 वर्ष झाली बघा. मुंबईत दंगल सुरू होती. माझी लक्ष्मी व्रताची पूजा सुरू होती. एवढ्यात एक मुस्लिम तरुणी घरात घुसली. तिच्या मागे गुंड लागले होते. ती स्वतःला दडवायला सांगत होती. मी माझ्या लक्ष्मी पूजेची फिकीर न करता त्या मुलीला गुंडापासून वाचवलं. माझ्या छकुलीच्याच वयाची होती ती. मला तर ती छकुलीच वाटली तेव्हा वेळेला. तीच मुलगी हीच ती जहीरा या हॉस्पिटलमध्ये हेड नर्स आहे. आपलं नशीब म्हणून ती मला इथे भेटली. ती याच डिपार्टमेंटमध्ये आहे. कालपासून तीच धावते आहे. डॉक्टर्सना तिनेच आणले. तुमचं स्कॅन MRI करून घेतलं. काल रात्री तिने मला घरी पाठवलं आणि सलग 2 ड्युट्या केल्या तिने. हो, मला शुद्ध होती. पुरी रात्र ती माझ्या बेडपाशी बसून होती. 1 मिनिट झोपली नसेल ती. कुठे आहे ती आता? सलग 2 ड्युटी केल्या तिने आपल्यासाठी. आता घरी गेली आहे. पुन्हा नाईट ड्युटी मागून घेतली आहे तिने. येईल संध्याकाळी. जयवंतरावांच्या डोळ्यात पाणी जमा आले. कोण कुठली ही मुलगी? ना ओळखीची ना धर्माची. मला तर सतत छकुली दिसत असते तिच्यात. सतत 4 दिवस जहीराने नाईट ड्युटी घेतली. त्यामुळे उषाताईंना उसंत मिळू लागली. जयवंतरावांची तब्येत सुधारत होती. 5व्या दिवशी जयवंतरावांना डिस्चार्ज मिळाला. पण फिजिओथेरपी उपचार करणे आवश्यक होते. डॉक्टरने उषाताईंना बोलावून समजावून सांगितले, आता डिस्चार्ज मिळणार तुमच्या पतींना, पण फिजिओ ट्रीटमेंट करावी लागेल आणि त्यासाठी परत तुम्हाला हॉस्पिटलमध्ये यावंच लागेल. उषाताईंना टेन्शन आले. त्याने जहीराला फोन लावला. अगं जहीरा, आज संध्याकाळी यांना सोडणार म्हणे हॉस्पिटलमधून.
मग 15 दिवस फिजिओ ट्रीटमेंट घ्या म्हणाले डॉक्टर. पण रोज आहे ना हॉस्पिटलमधून कसं आणणार ग? कोण आहे माझ्याकडे? आहे कोण? हा, कोण? ना मुलगा ना मुलगी, माझी कोण आहे करायला? माझी फिकर मत करो, मेरा हस्बैंड है ना वो फिजियो में एक्सपर्ट है. जुहू के एक बड़े हॉस्पिटल में वो फिजियो देता है. मैं शाम को आती हूँ उसके साथ, बाद में अब्बू को डिस्चार्ज लेंगे. उषाताईच्या डोक्यावर टेन्शन नाहीसे झाले. संध्याकाळी जहिरा आली आपल्या नवऱ्याला घेऊनच हॉस्पिटलमध्ये. माझी ये मुराद मेरा हस्बंड. उषाताई बघतच राहिल्या. उंच गोरा हसतमुख मुराद. त्याने खाली वाकून उषाताईंना नमस्कार केला. और ये मेरी माँ. हाँ मुराद, ये मेरी माँ. दंगल में ये माँ ने मुझे बचाया. जहिराने मुरादची ओळख करताना ये मेरी माँ असे म्हटले हे उषाताईंना आठवले. त्यांचे मन जहिराच्या प्रेमाने भरून आले. जयवंतरावाला जहिराने मुरादच्या मदतीने घरी आणले आणि त्याच दिवसापासून मुरादने ट्रीटमेंट चालू केली. ते हसतमुख मुराद विनोद करत गप्पा मारत जयवंतरावांना मालिश करत होता. जयवंतराव पण मुरादवर खुश होते. आता रोज संध्याकाळी मुरादवर येत होता, मालिश करत होता, वेगवेगळे लाईट्स त्यांच्या डाव्या हातावर सोडत होता, हाताचे व्यायाम करून घेत होता. अधूनमधून जहिरा येत होती. येताना शाही कुर्मा बिर्याणी आणत होती. तिच्या हातची बिर्याणी जयवंतरावांना खूप आवडायची. मुराद यायच्या वेळी उषाताई कधी शिरा, कधी पुरणपोळी, कधी घावणे करत होत्या. मुराद आणि जहिरा ते आनंदाने खात होते. मुरादच्या ट्रीटमेंटने जयवंतरावांना खूपच बरे वाटू लागले. आता ते व्यवस्थित चालू लागले. दोन्ही हात हलवू लागले. स्वतः आंघोळ करू लागले. जवळपास पूर्वीचे जयवंतराव झाले. आता हळूहळू जहिरा आणि मुराद यायची बंद होतील म्हणून उषाताई हळव्या होत होत्या. त्यांना आता त्यांची सवय झाली होती. मुराद आले की त्याचे विनोद गप्पा मोठ्याने हसणे आणि जहिरा घरात आली की उषाताईंना घरात मदत करणे, भांडी घासून देणे, ओटा पुसणे, त्यांच्या हातचे वरणभात खाणे आता सगळं थांबणार होतं. जवळजवळ 20 दिवस मुरादने घरी येऊन ट्रीटमेंट दिली. त्याचे बिल द्यायचे होते. एक दिवस उषाताईंनी जहिराला विचारले, जहिरा मुरादने छानच ट्रीटमेंट दिली, ती सुद्धा घरी येऊन, नाही तर रोज हॉस्पिटलमध्ये न्यायला यायला कोण होतं ग माझ्याकडे? आता त्याचे काम संपले बहुतेक. त्याचे बिल किती झाले सांग, बँकेतून पैसे काढायला हवेत ना. जहिरा रागाने बोला, माझी समझिए तुम्हारा छकुली ने या उसके मर्द ने ट्रीटमेंट दी होती तो वो छकुली तुमसे कितने पैसे बोलती? हाँ कितने पैसे बोलती बोलो. असं नाही ग जहिरा, पण शेवटी पोटापाण्याचा तुमचा व्यवसाय आहे ना तो. अपने माँ को ये जहिरा कभी पैसा नहीं बोलेगी, समझा माझी. पैसा पैसा क्या है? हाँ क्या है पैसा माझी? तुमने दंगल में गुंडे से मुझे बचाया तो कितने पैसे लिए थे मुझसे बोलो. जहिरा किंवा मुराद पैसे घेणार नाहीत हे लक्षात आल्यावर उषाताईने जहिरासाठी सोन्याची चेन आणि मुरादसाठी अंगठी खरेदी केली. दिवाळी आली. उषाताईंनी जहिरा आणि मुरादला घरी बोलावले. दिवाळी सण म्हणून जहिरा साडी नेसून आली तर मुराद सुटात आला. जयवंतराव आज खुश होते. आज जणू त्यांची लेक आणि जावई दिवाळी सणासाठी आले. उषाताईंनी जहिराला खाली पाटावर बसवले आणि कुंकवाची डबी घेऊन आल्या. जहिरा, मागे लक्ष्मी व्रताच्या दिवशी आलेलीस तेव्हा मला कुंकू लावा असे म्हणालीस, आठवतंय ना? आज मी तुला कुंकू लावते माझी लेक म्हणून. होय माझी, कशी विसरेन तो दिवस. त्या दिवशी तुम्ही दार उघडला म्हणून, नाहीतर या जहिराचं काय झालं असतं. असं म्हणू नकोस जयराव. माझी लेक अशी अडचणीत सापडली असती तर तुझ्या अम्मीने पण तिला असं घरात घेतलंच असतं ना. अगं मी त्यावेळी तुला घरात घेतलं म्हणून मला तुझ्यासारखी लेक मिळाली आणि मुराद सारखा जावई. अगं माझ्या संकटाच्या वेळी जी धावून येते ना तीच खरी माझी मुलगी आणि जावई. धर्म कुठलाही असे ना तो. होय माझी. आणि हे माझी माझी काय लावलंस ग? आई म्हणून हाक मार ना मला. आणि हे बाबा ना तुझे. सद्गदित होत जहिरा उठली आणि तिने उषाताईंना मिठी मारली. होय आई, बाबा तू आईच ग माझी. आणि हे बाबा आणि जहिरा, मुराद, आम्ही म्हातारे या मुंबईत एकटेच राहतो ग. छकुली गेली माझी. जहिरा तूच माझी छकुली ग. होय आई, मीच तुझी छकुली. मागे इथून गेलीस ती गेलीस तू जहिरा. एकदम हॉस्पिटलमध्ये भेटलीस. असं करतं का कोणी आपल्या आई बाबांसोबत? चूक झाली आई, बाबा चूक झाली माझी. आता तुम्हाला दोघांना सांभाळायची जबाबदारी आमची.
होय आई, आम्ही येत राहू, तुमची चौकशी करत राहू, तुम्हाला एकटे वाटू देणार नाही. तुमची छकुली आहे तुमच्या सोबत. रडत रडत जहिरा उषाताईंचे डोळे पुसत होती आणि उषाताई जहिराचे. तर मंडळी, कशी वाटली माझी ही कथा? माझे प्रदीप केळुसकर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि तुमच्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि आपल्या खालच्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या कमेंट्स अवश्य लिहा. तसेच माझ्या व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.